मुंबईतल्या सभेमध्ये अदानींवर टीकास्त्र सोडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने डिवचलंय। भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अदानींबरोबरचा राज ठाकरेंचा फोटो पोस्ट केलाय। सोशल मीडियामध्ये केलेल्या पोस्टमध्ये एक आठवण अशी टिप्पणी करत अवधूत वाघ यांनी राज ठाकरेंना अदानी भेटीचं स्मरण करून दिलंय। अदानी राज ठाकरेंच्या घरी आले होते, त्या भेटीची आठवण वाघ यांनी करून दिली। या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ ज्यांनी पोस्ट केलेली आहे, ते स्वतः फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अवधूत वाघ, जे काय नेमकं सुचवायचं आहे आपल्याला या पोस्ट मध्ये? अदानी का हे भारतीय जनता पक्षाचे जावई नाहीत आणि आम्हाला त्यांची काही बाजू घ्यायची गरज नाहीये। परंतु कुठचाही असो, भारतीय उद्योगपती जर मोठा होत असेल आणि त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमधील विमानतळ असो किंवा पोर्ट असो किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भर घालत असो, तर त्याचा आम्हाला एक भारतीय म्हणून अभिमान असला पाहिजे। भारतीय उद्योगपतींना जर प्रोजेक्ट द्यायचे नसतील तर मग काय परदेशी कंपन्यांना आम्ही पायघड्या घालायच्या का? आतापर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्ये सर्व परदेशी कंपन्या भारतामध्ये मोठमोठे मल्टीनॅशनल प्रोजेक्ट्स घ्यायचे, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स घ्यायचे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी मेक इन इंडिया या कार्यक्रमांतर्गत भारतीय उद्योगपतींना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि त्यामुळे केवळ अदानी नव्हे परंतु इतर अनेक उद्योगपती आज भारतामध्ये मोठे झालेले आहेत। अनेक स्टार्टअप प्लान्स पुढे झालेले आहेत आणि अदानी मोठं झालं तर ठाकरेंच्या पोटात काय दुखतं? ठाकरेंनी दे 200 घे काय म्हणतात त्याला, जय मनसे दे 200 आणि हप्ते वसुली थांबवून जर उद्योग क्षेत्रामध्ये आले तर त्यांचं पण असं जर मोठं साम्राज्य तयार झालं असतं तर त्याचा पण आम्हाला अभिमान वाटला असता। परंतु कुठचाही धंदा न करणाऱ्या ठाकरे बंधूंना अडाणीचा हेवा का वाटतो हे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे। भारतामधला एखादा उद्योगपती मोठा होणं हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे। बरं अवधूत वाघजी, राज ठाकरे यांनी कालच भाषणामध्ये बोलताना असंही म्हटलं की आम्हाला काही अदानींची अडचण नाहीये, मात्र अदानींनाच इतके प्रकल्प का मिळतायत? तुम्ही मुळात या आरोपाशी सहमत आहात का? नसाल तर मग हा आरोप खोडून कसा काढायचा की अदानींनाच सगळे प्रकल्प मिळत नाही? असा एकही प्रोजेक्ट नाही आहे सरकारचा। आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये टेंडर असतं, एक टेंडर प्रक्रिया असते। त्या टेंडर प्रक्रियेमध्ये जो सर्वोत्कृष्ट टेंडरर असतो त्यालाच ऑर्डर मिळते। आता महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये जवळजवळ 27,000 कोटीचे एसटीबीचे प्रोजेक्ट झालेले आहेत, ते जवळजवळ 6 वेगवेगळ्या कंपन्यांना मिळाले आहेत, एका कंपनीला मिळाले नाहीत। जर अदानीच्या मनात असतं आणखी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचं काही साटलोटं असतं तर हे 27,000 कोटीचे प्रोजेक्ट आहेत ते अदानींना मिळाले असते। तसं काही झालेलं दिसत नाहीये। 7 वेगवेगळ्या कंपन्यांना ह्या मुंबईतले प्रोजेक्ट मिळालेले आहेत। प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा आहे आणि प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये जो L1 आहे, लोएस्ट टू विन, या प्रक्रियेतून गेलेले आणि ही सगळी प्रक्रिया ही क्रिस्टल क्लिअर आहे। RTI घालून कोणी हे कागदपत्र मागवू शकतो। तर त्याच्यामुळे आता एक तुम्हाला फक्त गंमत सांगतो, काल राज ठाकरेंनी जे एवढं मोठं भारताचा नकाशा दाखवला त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा नकाशा दाखवला। त्या महाराष्ट्रामधला एक प्रोजेक्ट अडाणींचा काय माहितीये का? चंद्रपूर मधील एक पब्लिक स्कूल त्यांनी ताब्यात घेतलं। एक चंद्रपूर मधल्या अतिमागास भागामध्ये एक पब्लिक स्कूल होतं जे चालत नव्हतं, बंद पडलं होतं। त्याला CSR फंड देऊन जर अडाणींनी जे ताब्यात घेतलं तर त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, धन्यवाद त्यांना दिले पाहिजेत की त्यांना त्यांची हेटाळणी केली पाहिजे। तर हे जे सगळे डॉट 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 दाखवलेले आहेत ना, ते सगळे फसवे आहेत, लोकांना काहीतरी भ्रमित करण्याजोगं आहे। मला असं वाटतं की एकेकाळी रिलायन्स होतं, टाटा होतं, बिर्ला होतं, वेगवेगळे उद्योगपती होते, लायसन्स राज होतं। बजाजना फक्त मोटरबाईकची लायसन्स दिलं होतं, बिर्लाना अँबॅसेडर कारचं लायसन्स दिलं होतं, प्रीमियर पद्मिनी म्हणजे लालचंद हिराचंद यांना कारचं दिलं होतं। हे लायसन्स राज निघाल्यानंतर नवीन उद्योग जग पुढे आलेले आहेत। आणि जाता जाता एवढं सांगतो, अदानी ही एक व्यक्ती नाहीये। जर तुम्ही पाहिलं तर अदानींच्या सर्व कंपन्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत आणि त्याच्यामध्ये टोटल अदानींचे 2% कमी शेअर आहेत। 98% शेअर हे एकतर इन्स्टिट्यूशनल शेअर्स आहेत जसं LIC वगैरे किंवा कॉमन पब्लिकचे शेअर्स आहेत। तर त्याच्यामुळे UTI असो, LIC असो, ह्या कंपन्यांचे स्वतःचे शेअर्स आहेत। त्यामुळे अदानींना आणि अदानींच्या कंपनींना मिळालेला फायदा हा भारतालाच होतो आहे। आणखीन कदाचित ठाकरेंना त्याचा फायदा होत नसेल म्हणून ठाकरे बिथरलेले आहेत।
त्याच्यामुळे त्यांच्या ह्या टीकेला कोणीही लक्ष देण्याचं कारण नाही. बरं, धन्यवाद अवधूत वाघजी तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.